घरात पैशाची कमतरता असेल आणि खूप मेहनत करूनही पैसे जर टिकत नसतील तर याचे कारण फक्त तुमचं नशीबच नाही तर तुमच्या घरातील ऊर्जाही असू शकते. ज्योतिषशास्त्रात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या योग्य रीतीने केल्यास घरात सुख समृद्धी येऊ शकते. अशीच एक गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणं. लाटणं हे केवळ पोळ्या बनवण्याचे एक साधन नसून त्याचा संबंध माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांच्याशी असल्याचे मानले जाते. पोळपाट लाटणे या संबंधित काही सोपे उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते. चला तर मग याविषयी अधिक माहिती घेऊया. या दिवशी खरेदी करा पोळपाट लाटणं. वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणे नेहमी खरेदी करतानाही शुभ मुहूर्ताचे भान ठेवणे आवश्यक मानले गेले आहे. जर तुम्ही लाकडी पोळपाट लाटणे घेण्याचा विचार करत असाल तर पंचक, मंगळवार आणि शनिवार या दिवशी त्यांची खरेदी टाळावी. त्याउलट बुधवारचा दिवस लाकडी किंवा दगडी पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. असे पोळपाट लाटणे खरेदी करू नका. वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटण्याने पोळ्या लाटताना आवाज येणार नाही याची खास काळजी घ्यायला हवी. जर पोळी लाटताना टकाटक असा आवाज येत असेल तर आधी तपासा की आवाज लाटण्यामुळे येतोय की पोळपाटात काही दोष आहे. जर दोष पोळपाट किंवा लाटण्यात असेल तर ते त्वरित बदलावे, कारण असे मानले जाते की आवाज करणारे पोळपाट लाटणं घरात अशांती आणि धनहानीचे कारण बनते. पोळपाट लाटणे संदर्भात ही काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणं स्वच्छ धुवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही जणांना अशी सवय असते की 2-3 दिवसांनी पोळपाट लाटणे स्वच्छ करून ठेवणे, पण असे कधीही करू नये, कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि औषधोपचार खर्च होण्याची शक्यता वाढते. तसेच असे केल्याने घरात वास्तुदोषही निर्माण होतात. पोळपाट लाटणे बाबत ही चूक करू नका. वास्तुशास्त्र सांगते की पोळपाट लाटणे हे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. ओले ठेवणे अथवा उलटे ठेवणे टाळावे. लाटण्याला पोळपाटावर उभे करून कधीही ठेवू नये, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. याशिवाय पोळपाट कधीही भांड्यांच्या मध्ये किंवा पीठ, तांदूळ ठेवण्याच्या डब्यांवर ठेवू नये. असे केल्यास धन आणि कौटुंबिक मतभेद निर्माण होतात. म्हणूनच रोज रात्री पोळपाट लाटणे स्वच्छ, कोरडे आणि योग्य ठिकाणी ठेवणे म्हणजे घरात सुख समृद्धीचा निवास असे म्हणायला हवे. पोळपाट लाटण्याचे उपाय. 1. जेव्हा तुम्ही घरामध्ये पोळ्या बनवता तेव्हा बनवलेली पहिली पोळी गोमातेला देण्यासाठी बाजूला काढून ठेवा. हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. घरात बनवलेली पहिली पोळी गाईला दिल्यास घरातील सर्व दोष कमी होतात आणि माता अन्नपूर्णा तसेच माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशाची उणीव भासत नाही. 2. जर तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे खूप त्रस्त झाला असाल तर शुक्रवारी एक नवीन पोळपाट लाटणे विकत घ्या आणि ते एखाद्या गरीब किंवा गरजू महिलेला दान करा. शुक्रवारचा संबंध माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाशी असतो. दोन्ही संपत्ती, वैभव आणि समृद्धीचे कारक आहेत. शुक्रवारी केलेले दान अत्यंत शुभ आणि फलदायी असल्याचे मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात. हा उपाय तुमच्या कर्माचे शुद्धीकरण करतो आणि तुम्हाला दारिद्र्यातून बाहेर काढतो.